तर दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरात सरासरी 50% वाढ झाली आहे। तापमान आणि पुरवठा कमी झाल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याचं कळतंय। वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटली आहे, त्यामुळे या ठिकाणी वाढ झाल्याचं बोललं जात आहे। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात। गिरीश, काय सांगाल? या ठिकाणी भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याचं कळतंय। नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय की कमी पुरवठा आणि उन्हामुळे भाज्यांचे दर वाढलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50 ते 60% हे दर वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं। मी सध्या दादरच्या भाजी मार्केटमध्ये आहे आणि या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की भाजी मार्केट पूर्णपणे भरलेल्या, ग्राहकांची गर्दी पण आपल्याला दिसते। पण ग्राहकांकडून सुद्धा तक्रारी येतात की इतके जर दर वाढले तर मग खाणार काय? तीव्र उष्णता, कमी पुरवठा आणि वाहतुकी दरम्यान होणारं नुकसान यामुळे ही दरवाढ लागू केल्याचं बोललं जातंय। आपण पाहतोय की फ्रेंच बीन्सचा जो दर होता तो आधी 200 रुपये प्रति किलोवर होता। आठवडाभरापूर्वी 130 ते 170 रुपये हा दर होता, मात्र आता 200 रुपये प्रति किलोवर हा दर जो आहे तो पोहोचलेला आहे आणि हिरवी मिरची 100 रुपयावरून 150 रुपये झालेली आहे। टोमॅटो जे 25 रुपये 3 महिन्यापूर्वी होते ते आता 50 ते 60 रुपये किलोनं विकले जात आहेत। लिंबू 5 रुपयाला एक मिळत होता, तो आता 12 रुपयाला मिळतोय। कोथिंबीरच्या जुडीचे दर 10 रुपये होते ते आता 20 ते 30 रुपये झालेले आहेत आणि यापूर्वी आपण पाहतोय की फ्लॉवरचे दर जे 100 रुपयाच्या घरात होते ते आता 120 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत। गवार सुद्धा 120 पासून 160 वर पोहोचलेली आहे। वाशी एपीएमची मार्केटची जर आपण आवक पाहिली तर 20 ते 30% तिथे सुद्धा घट झाली, त्यामुळे सुद्धा या सगळ्या ज्या किमती आहेत। नक्कीच गिरीश, एकूणच एकीकडे पेट्रोलची दरवाढ, डिझेलची दरवाढ आणि दुसरीकडे आता भाजीपाला सुद्धा महागलाय, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला हा मोठा फटका सध्या बसतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।